अथ श्री साई सच्चरित अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सूक्ष्माहूनि सूक्ष्म अत्यंत, महताहूनहि अत्यंत महत, ऐसे आब्रह्म स्तंभ पर्यंत वस्तु जात हा साई. ऐसिया सद्वस्तुसी पाही, रंग रूपादि आकार काही, देऊनी पाहो चर्मचक्षुही, इच्छा ही उदेली अंतरी. सूर्यास काडवातीची आरती, भक्तिभावे सौर करीती, किंवा गुळाचा करुनी गणपती, गुळ निवेदिती गणपत्य. अथवा महार्णवाच्या मधुनी, ओंजळीने घेऊनी पाणी, अर्घ्यार्पण तया लागुनी, सकृत दर्शनी अनुचित. सूर्यार्णव महाप्रभाव, परीते पाहती भक्तभाव, उचितानुचिता कैचा ठाव, भक्त गौरव त्या काज. समानशीले व्यसनेषु सख्यम, आहे जरी हा सामान्य नियम, तत्रापि हा देहात्मसंगम, अपवाद परम अनिवार्य. स्वभावे हे परस्पर भिन्न, परी दोघांचा स्नेह विलक्षण. एका न गमे दुजिया वीण, वेगळे न क्षण राहती. तरी हा देह आहे नश्वर, आत्मा निर्विकार अक्षर. दोघांचे प्रेम अपरंपार, तेणेच संसार परिभ्रम. आत्मा तेच शक्ती महत, तियेहूनी सूक्ष्म अव्याकृत. तेच आकाश प्रकृती अव्यक्त, माया ही वदत तिये सची. या सर्वाहूनी पुरुष सूक्ष्म, तेथेच इंद्रियादिकांसी उपरम. तीच अंतिम गती परम, शुद्ध ब्रह्म ते हेच. ऐसा आत्मा हा संसारी, भासे माया कर्मानुसारी. असूनी स्वये निर्विकारी, स्फटिका परी निर्लेप. स्फटिक लाल काळा पिवळा, जैसा रंग तैसी कळा. परी तो सर्वा रंगा निराळा, विकारा वेगळा निर्मळ. माळावरील जैसे मृगजळ, शुक्तिकाधिष्ठित रौप्य झळाळ. पाहता दोरीचे वेटाळ, नसता व्याळ आभासे. दोरीवरी सर्पारोपण, वस्तुगत्या अप्रमाण. तैसेच मी देह हा अभिमान, मिथ्या बंधन मुक्तासी. देहेंद्रिय मनः प्राण, आत्मा याहूनहि विलक्षण. स्वयं ज्योति शुद्ध चैतन्य, विकार विहीन निराकृती. देह बुद्धी मन प्राण, या सर्वांचा जव अभिमान. तव ते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण, सुख दुःख भान अनिवार्य. वटकणिका सूक्ष्म किती, गर्भी साठवी वटवृक्ष शक्ती. अगणित कणिका वृक्षापोटी, वृक्षकोटी तयात. ऐसे कणिके गणित वृक्ष, आप्रलयांत देतील साक्ष. ऐसेच विश्व प्रत्यक्ष, अवलोका लक्ष देऊनी. शाश्वतता निर्भयता मुक्तता, स्वतंत्रता परमात्म प्राप्तता. हीच जीवाची साफल्यता, इति कर्तव्यता जन्माची. मोक्ष नाही ज्ञानाविना, विना विरक्त न पवे ज्ञाना. संसार जो वाटेना अनित्य मना, स्फुरेना कल्पना विरक्तीची. त्या अनित्यत्वाच्या वाटे, विश्वाभासे दृष्टी फाटे. तेणे पांथस्थ मध्ये चाकाटे, जावे कोठे आकळेना. ऐसा हा विश्वाभास, चिन्मात्री मिथ्या माया विलास. प्रपंच जात स्वप्न विन्यास, तदर्थ प्रयास का व्यर्थ. स्वप्नातून जागृतीत, येताच स्वप्न होय अस्तंगत. म्हणून जो निजस्वरूपी स्थित, तया प्रपंचार्थ स्मरेना. विना आत्मैक्यत्व विज्ञान, विना आत्मयाथात्म्य प्रकाशन. तुटावया शोकमोहादि बंधन, जागृती आन असेना. जरी सर्वाहूनी श्रेष्ठ ज्ञान,
बाबा उपदेशित रात्रंदिन तरीही भक्ती मार्गाचे अवलंबन सर्वसाधारण निवेदित वदत ज्ञान मार्गाचे महिमान मार्ग तो रामफळा समान भक्ती मार्ग सीताफळ सेवन स्वल्प साधन रसमधुर भक्ती ही सोज्वळ सीताफळ ज्ञान हे परिपक्व रामफळ एकाहुनी एक रसाळ मधुर परिमळ तैसाच रामफळ गर्भीचा गीर फळ काढून पिकविता उगीर वृक्षीच पिके तो धरी जो धीर तयासीच मधुर लागे तो रामफळाची गोडी सरस देठेसी परिपक्व होई जो तरूस उगीर लागे पडता भुईस अति मिठास वर पिकता वरचे वर जो पिकवू जाणे तेणेच त्याचा आस्वाद घेणे सीताफळ हे सायास नेणे अल्पगुणे बहुमोल रामफळासी पतन भय ज्ञानियाही नाही निर्भय झाला पाहिजे सिद्धी विजय लव हयगय कामानये म्हणून साई दयाघन बहुधा निज शिष्या लागून भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत ज्ञानाहूनही श्रेष्ठ ध्यान अर्जुना लागी कथी भगवान तुटावया भक्त भवबंधन साई ही साधन हे वदे असो ये विषयीची कथा पूर्वाध्यायी वर्णिता अपूर्ण राहिली ती मी आता कथितो श्रोता परिसिजे वयोवृद्ध शक्ती क्षीण म्हातारी एक मांडी निर्वाण मंत्र मागावया साई पासून प्रायोपवेशन आरंभी पाहोनियात येची स्थिती माधवरावास पडली भीती करू गेले बाबांशी मध्यस्थी कथानुसंगती पूर्वील साई संकल्प विद्योती उजळली ही चारित्र ज्योती मार्गदर्शक होवो तद्दीप्ती मार्ग भावार्थी उमगोत बाबांची या आज्ञेनुसार माधवरावांनी मज बरोबर आरंभिली कथा सुंदर तीच पुढारा चालवू म्हणती पाहून म्हातारीचा निग्रह बाबांनी तीस दिधला अनुग्रह फिरविला तियेचे मनाचा ग्रह कथा संग्रह अभिनव पुढे बाबांनी प्रेमळपणे हाक मारिली तिज कारणे आई तू का गे घेतले धरणे का तुझ मरणे आठवले कोणीही असो प्रौढ बाई तिजला हाक मारीत आई पुरुषास काका बापू भाई गोड नवलाई हाकेची अंतरंग जैसे प्रेमळ बोलही तैसेच मंजुळ रंजल्या गांजल्यांचे कनवाळ दीनदयाळ श्री साई असो तिजला हाक मारिली आपुले सन्मुख बैसविली निज गुरुत्वाची गुप्त किल्ली प्रेमे दिधली निज हाते कराया भव संताप शमन भक्त चकोर तृषापनयन वर्षले जे बाबा चिदघन स्वानंद जीवन ते सेवा म्हणती आई खरेच सांगे हाल जीवाचे करिसी कागे फकीर मी केवळ तुकडे मागे पाही अनुरागे मजकडे खरेच मी लेक तू आई आता मजकडे लक्ष देई सांगतो तुझ एक नवलाई परम सुखदाई होईल होता पहा माझा गुरु मोठा अवलिया कृपा सागरू थकलो तयाची सेवा कर करू कानमंतरू देईना माझ्याही मनी प्रबळ आस कधी न सोडावी तयाची कास तया मुखेच घ्यावे मंत्रास दीर्घ सायास करूनी आरंभी तयाने मज मुंडिले पैसे मज दोनची याचिले ते मी तात्काळ देऊनी टाकिले बहुमी प्रार्थिले मंत्राक्षर माझा गुरु पूर्ण काम दोन पैशांचे काय काम कैसे म्हणावे त्या निष्काम शिष्यासी दाम मागे जो ऐसी न शंका येवो मना
व्यावहारिक पैशाची न त्या कामना, ही तो नाही तयाची कल्पना, कर्तव्य कांचना काय त्या. निष्ठा आणि सबुरी दोन, हेच ते पैसे नव्हते आन, म्या ते तेव्हाच टाकिले देऊन, तेणे मज प्रसन्न गुरुमाय. धैर्य तीच गे बाई सबुरी, सांडू नको तिजला दुरी, पडता केव्हाही जडभारी, हीच परपारी नेईल. पुरुषांचे पौरुष तीही सबुरी, पाप ताप दैन्यता निवारी, युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी, बाजूस सारी भयभीती. सबुरीवरी यशाचा वाटा, विपत्ती पळवी 12 वाटा, येथ अविचाराचा काटा, नाही ठाऊका कोणाही. सबुरी सद्गुणांची खाणी, सद्विचार रायाची हे राणी, निष्ठा आणि ही सख्या बहिणी, जीव प्राण दोघींसी. सबुरी वीण मनुष्य प्राणी, स्थिती तयाची दैन्यवाणी, पंडित असो का मोठा सद्गुणी, व्यर्थ जिणे हिजवीण. गुरु जरी महाप्रबळ, अपेक्षी शिष्य प्रज्ञाच केवळ, गुरुपदी निष्ठा सबळ, धैर्य बळ सबुरी. जैसा दगड आणि मणी, उजळती दोन्ही घासिता सहाणी, परी दगड राहे दगडपणी, मणी तो मणी ते जाळ. एकची संस्कार दोघा उजळणी, दगडा चढेल काय मण्याचे पाणी, घडेल मण्याची सतेज हिरकणी, दगड निजगुणी तुळतुळीत. 12 वर्षे पायी वसवटा, केला गुरुने लहानाचा मोठा, अन्न वस्त्रासी नव्हता तोटा, प्रेम पोटात अनिवार. भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा, जयास शिष्याचा खरा जिव्हाळा, माझ्या गुरु सम गुरु विरळा, सुख सोहळा न वर्णवे. काय त्या प्रेमाचे करावे वर्णन, मुख पाहता ध्यानस्थ नयन, आम्ही उभयता आनंद घन, अन्यावलोकन नेणेमी. प्रेमे गुरुमुखावलोकन, करावे म्या रात्रंदिन, नाही मज भूक ना तहान, गुरुविण मन अस्वस्थ. तयावीण नाही ध्यान, तयावीण न लक्ष आन, तोच एक नित्य अनुसंधान, नवलविंदान गुरुचे. हीच माझ्या गुरुची अपेक्षा, काही न इच्छितो यापेक्षा, केली न माझी केव्हाही उपेक्षा, संकटी रक्षा सदैव. कधी मज वास पायापाशी, कधी समुद्र परपारासी, परीन अंतरलो संगम सुखासी, कृपादृष्टीसी सांभाळी. कासवी जैसी आपुले पोरा, घालिते निजदृष्टीचा चारा, तैसीच माझे गुरुची तरा, दृष्टीने लेकरा सांभाळी. आई या मशिदीत बैसून, सांगतो ते तू मानी प्रमाण, गुरुने न फुंकले माझेच कान, तुझे मी कैसे न फुंकरू. कासवीची प्रेमदृष्टी, तेणेच पोरासी सुख संतुष्टी, आई उगीच किमर्थ कष्टी, उपदेश गोष्टी नेणेमी. कासवी नदीचे एके तटी, पोरे पैल वाळवंटी, पालन पोषण दृष्टादृष्टी, व्यर्थ खटपटी मंत्राच्या. तरी तू जा अन्न खाई, नको हा घालू जीव अपायी, एक मजकडे लक्ष देई, परमार्थ येईल हातास. तू मजकडे अनन्य पाही, पाहीन तुझकडे तैसाच मीही, माझ्या गुरुने अन्य काही, शिकविले नाहीच मजलागी. न लगे साधन संपन्नता, न लगे षटशास्त्र चातुर्यता, एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. म्हणून गुरुची थोर महती, गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती, जो कोण जाणे तयाची गती, तो एक त्रिजगती धन्यगा. येणे परीती म्हातारी बोधिता, ठसली तियेचे मनाती कथा, ठेवून महाराजांचे पायी माथा, व्रतनिवृत्तता आदरिली. ऐकून ही समोळ कथा, जाणून तिची समर्पकता,
सानंद विस्मय माझिया चित्ता, कथा सार्थकता अवलोकिता. पाहोनी बाबांची ही लीला, परमानंदे कंठ दाटला. प्रेमोद्रेके गहिवर आला, अंतरी ठसला सद्बोध. पाहोनी सद्गद कंठ झाला, माधवराव वदले मजला. का हो अण्णा साहेब गहिवरला, स्वस्थ बैसला हे काय. ऐशा बाबांच्या अगणित कथा, किती म्हणून सांगू आता. ऐसे माधवराव बोलत असता, घंटा वाजता ऐकिली. रोज दुपारा जेवणा आधी, भक्त जाऊन या बैसती मशिदी. करीती गंधाक्षत अर्घ्यपाद्यादी, पूजा सविधी बाबांची. तदनंतर ती पंचारती, बापू साहेब जोग करीती. भक्तिप्रेमे ओवाळीती, आरत्या म्हणती भक्तजन. त्या आरतीची निदर्शक भली, घंटा घण वाजू लागली. आम्ही मशिदीची वाट धरिली, मनीषा फिटली मनाची. माध्यान्ह समयीची ही आरती, नरनारी मिळून या करीती. स्त्रिया मशिदीत वरती, पुरुष खालती मंडपी. मंगलवाद्यांची या गजरी, तासाची या झणत्कारी. आरत्या म्हणती उच्चस्वरी, हर्ष निर्भरी ते धवा. पातलो आम्ही मंडपद्वारी, आरती चालली घनगजरी. पुरुष मंडळी वेष्टिली पायरी, रिघनावरी जावया. माझ्या मनी असावे खाली, जो वरी आरती नाही संपली. संपताच मग बाबा जवळी, जावे मंडळी समवेत. म्हणून मी जो मनी आणिले, माधवराव पायरी चढले. कराग्री धरून मजही ओढिले, जवळी नेले बाबांचे. बाबा निजस्थानी स्थित, स्वस्थ मने चिलीम पीत. समोर जोग पंचारती ओवाळीत, घंटा वाजवीत वाम करे. ऐशा त्या आरतीचे रंगी, माधवराव बाबांचे दक्षिण भागी. स्वये बैसती मजही बैसविती, सन्मुख स्थिती बाबांचे. मग शांत मूर्ती संतमणी, बाबा बोलती मंजुळवाणी. दक्षिणा काय दिधली आणि, शामरावांनी मजप्रती. बाबा हे शामराव येथेच असती, दक्षिणे ऐवजी नमस्कार देती. हेच 15 रुपये म्हणती, बाबा प्रती अर्पावे. बरे असो केल्या का वार्ता, काही बोलला का उभयता. काय गोष्टी केल्या आता, सांग समजता मजप्रती. असो नमस्काराची कथा, केल्यास काय तयासी वार्ता. काय कैशा त्या समग्रता, परिसवी आता मजप्रती. गोष्ट सांगावी ही उत्कंठा, आरतीचा तो गजर मोठा. परमानंद माईना पोटा, प्रवाहे ओठातून तो. बाबा जे तक्क्यास ओठंगले, गोष्ट ऐकावया पुढे झाले. मीही पुढे वदन केले, करू आरंभिले कथन ते. बाबा तेथे झाल्या ज्या वार्ता, सर्वची वाटल्या गोड चित्ता. त्यातची एकती म्हातारीची कथा, अति नवलता तियेची. शामरावे ती गोष्ट कथिता, दिसोनी आली आपुली अकळता. जणू त्या कथेच्या मिशे मजवरता, केलात निश्चितता अनुग्रह. तव बाबा अति उत्सुकता, म्हणती सांग मजती समग्र कथा. काय पाहू कैसी नवलता, अनुग्रहता ती कैसी. गोष्ट होती ताजी ऐकिली, शिवाय मनात फारची ठसलेली. बाबास अस्खलित निवेदन केली, प्रसन्न दिसली चित्तवृत्ती. ऐसे कथिले सकल वृत्त, बाबा ही ऐकत देऊनी चित्त. सवेची मग माते वदत, जीवी धरीत जावे हे. आणिक पुसती अति उल्हासता, कितीही गोड ऐकिली कथा. बाणली का ते तव चित्ता, खरीच सार्थकता मानली का. बाबा या कथा श्रवणांती, लाधलो मी निज विश्रांती. फिटली माझे मनाची आरती, मार्ग निश्चिती मज कळला. मग बाबा वदती तयावरी, कळाच आमुची आहे न्यारी.
ही एकच गोष्ट जीवी धरी फार उपकारी होईल. आत्मयाचे सम्यक विज्ञान, सम्यक विज्ञाना कारण ध्यान, ते ध्यानची आत्मानुष्ठान, तेणेच समाधान वृत्तीचे. होऊनी सर्वेषणा विनिर्मुक्त, ध्याना आणावा सर्वभूतस्थ, ध्यान होईल व्यवस्थित, प्राप्तव्य प्राप्त होईल. केवल जे मूर्त ज्ञान, चैतन्य अथवा आनंद घन, तेची माझे स्वरूप जाण, ते नित्य ध्यान करीगा. जरी न आतुडे ऐसे ध्यान, करी सगुण रूपानुसंधान, मनी नखशिखांत मी सगुण, रात्रंदिन आणावा. ऐसे करिता माझे ध्यान, वृत्ती होईल एकतान, ध्याता ध्यान ध्येयाचे भान, नष्ट होऊन जाईल. एवं ही त्रिपुटी विलया जाता, ध्याता पावे चैतन्य घनता, हीच की ध्यानाची इति कर्तव्यता, ब्रह्मसमरसता पावसी. कासवी नदीचे ऐलकाठी, तिची पिल्ले पैलतटी, ना दूध ना ऊब केवळ दृष्टी, देई पुष्टी बाळका. पिलिया सदा आईचे ध्यान, न लगे काहीच करणे आन, न लगे दुग्ध ना चारा ना अन्न, माता निरीक्षण पोषण त्या. हे जे निरीक्षण कूर्मदृष्टी, ही तो प्रत्यक्ष अमृतवृष्टी, पिलिया लाधे स्वानंद पुष्टी, ऐक्यसृष्टी गुरुशिष्या. होता हा साई मुखे उच्चार, थांबला आरतीचा गजर, श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार, केला पुकार सकळांनी. सरला निरांजनोपचार, सरली आरती सविस्तर, जोग मग अर्पिता खडी साखर, बाबा करपंजर पसरिती. तयात नित्यक्रमानुसार, खडी साखरती ओंजळ भर, घालिती जोग प्रेम पुरस्सर, नमस्कार पूर्वक. ती सबंध शर्करा माझे हाती, बाबा रिचविती आणि वदती, या साखरे वाणी होईल स्थिती, ठेविता चित्ती ही गोष्ट. जैसी खडी साखर ही गोड, तैसेच पुरेल मनीचे कोड, होईल तुझे कल्याण चोखड, पुरेल होड अंतरीची. मग मी बाबांस अभिवंदोन, मागितले हेची कृपादान, हेची पुरे मज आशीर्वचन, सांभाळून घ्या मज. बाबा वदती कथा श्रवण, करा मनन आणि निदिध्यासन, होईल स्मरण आणि ध्यान, आनंद घन प्रकटेल. येणे परी जे परिसिले कानी, ते जरी तू धरिसील मनी, उघडेल निज कल्याणाची खनी, होईल धुणी पापाची. वाऱ्याचा चालता सोसाटा, समुद्रावरी उसळती लाटा, असंख्य बुदबुद फेणाचा साठा, आदळती काठा येऊनी. लाटा बुडबुडे फेण भवरे, एका पाण्याचे प्रकार सारे, हे सकळ दृग्भ्रमाचे पसारे, शांत वारे होती तो. हे काय प्रकार म्हणावे झाले, किंवा म्हणावे का नाश पावले, जाणोनी मायेचे सर्व केले, झाले गेले सरिसेच. तैसीच सृष्टीची घडामोड, विवेकिया न तयाचे कोड, ते नाशिवंती न धरिती होड, साधिती जोड नित्याची. महत्वे ज्ञानापरीस ध्यान, तदर्थ लागे यथार्थ ज्ञान, होतान वस्तूचे साध्यंत आकलन, यथार्थ ध्यान आतुडेना. सम्यक विज्ञान मूळ ध्यान, या नाव प्रत्यगात्मानुष्ठान, परी जो विक्रिया रहित जाण, आणवे ध्याना कैसेनी. प्रत्यगात्मा तोची ईश्वरू, आणि जो ईश्वरू तोची गुरु, तिहीत भेद नाही अणुमातृ, नागवे करू जाई तो. होता निदिध्यास परिपक्वता, ध्यान ध्याता विरोनी जाता, निवात दीपवत चित्ता, शांतता ते समाधी. होऊनी सर्वेषणा विनिर्मुक्त,
जाणूनी आहे तो सर्वभूतस्थ, होता अद्वितीयत्वे अभयप्राप्त, मग तो येत ध्यानाते. मग अविद्याकृत कर्मबंध, तुटती तटातट तयाचे संबंध, सुटती विधिनिषेध निर्बंध, भोगी आनंद मुक्तीचा. आधी आत्मा आहे की नाही, अद्वैत की निराळा ठायी ठायी, करता की अकर्ता पाही, साही शास्त्रे धुंडावी. आत्मैक विज्ञान हेची पराकाष्ठा असे ज्ञानाची, मोक्ष आणि परमानंदाची उत्पत्ती साची तेथुनी. अंधास हत्तीचे वर्णना करिता, आणिला बृहस्पती समान वक्ता, वक्तृत्वे स्वरूप येईना चित्ता, वाचातीता न वर्णवे. वक्त्याचे वक्त्र, श्रोत्यांचे श्रोत्र, आणि तील काय गेलेले नेत्र, हस्ती स्वरूपावलोकन पात्र, केवळ नेत्रची सत्यत्वे. नेत्र नसता कैसा हस्ती, येईल अंधाची ये प्रतीती, तैसेच दिव्य नेत्र जै गुरु देती, ज्ञान संवित्ती ते धवा. साई स्वरूप यथार्थ ज्ञान, स्वये जो परिपूर्ण विज्ञान घन, हेच तयांचे ध्यान अनुष्ठान, हेच दर्शन तयांचे. अविद्या काम कर्म बंधन, यांचे व्हावया अशेष मोचन. नाही नाही अन्य साधन, गाठ ही बांधून ठेवा की. साई नाही तुमचा वा आमुचा, तो तो सर्वभूतस्थ साचा. सूर्य जैसा सकल जगाचा, हा सकळांचा तैसाच. आता परिसा तयांचे बोल, सर्वसाधारण आणि अनमोल. स्मरणी ठेविता वेळोवेळ, स्वार्थ सफळ सर्वदा. नसल्या लागा बांधा काही, कोणीही कोठेही जातची नाही. नरास काय पशुपक्ष्याही, न करी कुणाही हडहड. आल्या गेल्याचा आदर करी, तृषिता जल भुकेल्या भाकरी. उघड्यास वस्त्र बसाया ओसरी, देता श्रीहरी तुष्टेल. कुणाला व्हावा असेल पैसा, तुझिया चित्ती द्यावा कैसा. देऊ नको परी वसवसा, श्वाना ऐसा वर्तू नको. कोणीही बोल बोलो 100, स्वये नेदी कटू उत्तर. धरिता सहिष्णुता निरंतर, सुख अपार लाधेल. दुनिया झालिया इकडची तिकडे, आपण व्हावेन मागे पुढे. ठाईच निश्चल राहू निरोकडे, कौतुक तेवढे पहावे. तुम्हा आम्हा मधील भिंत, पाडून टाका पहा समस्त. मग जाण्या येण्यास मार्ग प्रशस्त, अति निर्धास्त होईल. मी तूपणाची भेदवृत्ती, हेच ते गुरुशिष्यांतर्गत भिंती. ते न पाडिता निश्चिती, अभेदस्थिती दुर्गम. अल्ला मालिक, वालीन त्यावीण कोणी आणिक. करणी तयाची अलौकिक, अमोलिक अकळती. तो जे करील तेच होईल, मार्ग तयाचा तोच दावील. क्षण न लागता वेळ येईल, मुराद पुरेल मनीची. ऋणानुबंधाची या गाठी, भाग्ये आम्हा तुम्हा भेटी. धरू परस्पर प्रेम पोटी, सुख संतुष्टी अनुभवू. कोण येथे अमर आहे, कृतार्थ तो जो परमार्थ लाहे. ना तरी श्वासोच्छ्वास वाहे, तोवरी राहे जीव मात्र. कानी पडता हे कृपावचन, सुखावले माझे आतुर मन. तृषार्थ मी लाधलो जीवन, आनंद संपन्न जाहलो. असेल गाठी प्रज्ञा अतुळ, तैसीच श्रद्धा मोठी अढळ. परी जोडाया साई सम गुरुबळ, दैवची सबळ आवश्यक. पाहू जाता यातील सार, भगवंत बोलिले हाची निर्धार. ये यथा माम हेची उद्गार, अखिल भार कर्मावरी. यथा कर्म यथा श्रुत, जैसा अभ्यास तैसे हित. हेच या अध्यायातील इंगित, हेच बोधामृत येथीचे. अनन्याश्चिंतयन्तो माम,
हेच भगवद्गीता वर्म ऐशा नित्ययुक्तांचा योगक्षेम चालवी प्रकाम गोविंद हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतीचे वचन देवान भावयतानेन मग ते तुझ लागून कळवळती तुम्ही जोर काढू लागा दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा वाटी घेऊन उभाच मी मागा पृष्ठभागा आहे की म्हणाल जोर म्या काढावे दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे हे तो आपण नाही ठावे दक्ष असावे कार्यार्थी हे बाबांची प्रतिज्ञावाणी प्रमाण मानून वर्ततील जे कोणी इह परत्र सुखाची खाणी गाठिली तयांनी जाणावे आता आणिक विनवितो श्रोता क्षणैक सुस्थिर करावे चित्ता परिसा एक स्वानुभव कथा निश्चय पोषकता साईंची सद्वृत्तीचे करिता नियमन महाराज देती कैसे उत्तेजन परिसा ओठ हालविल्या वाचून अनुग्रहदान साईंचे भक्ते अनन्य शरण भावे कौतुक भक्तीचे अवलोकावे मग साईंच्या कळेचे नवलावे अनुभवावे नित्य नवे असो प्रातःकाळीचे प्रहरी सुषुप्तीतून येता जागरी सद्वृत्तीची उठता लहरी तीच निर्धारी वाढवावी त्याच वृत्तीचा परिपोष होता होईल अतिसंतोष बुद्धी ही पावेल विकास होईल मनास प्रसन्नता ही एक आहे संत उक्ती वाटले तियेची घेऊ प्रचिती अनुभवे घडली मनास शांती नवल चित्ती वाटले शिर्डी सारखे पवित्र स्थान गुरुवारा सम मंगल दिन रामनामाचे अखंड आवर्तन करावे मन जाहले बुधवारी रात्री शय्येवरी देह निद्रावश होई तोवरी मन रामस्मरणा भीतरी घालून अंतरी राखिले प्रातःकाळी जाग येता राम नाम स्मरले चित्ता मग ते ऐसी वृत्ती उठता जिव्हेची सार्थकता जाहली निश्चये केली मनाची धारणा सारोनिया शौचमुख मार्जना निघालो साई प्रातर्दर्शना प्राप्त सुमना घेऊनी सोडून दीक्षितांचे घर पडता बुट्टींच्या वाड्या बाहेर पद एक मधुर औरंगाबाद कर म्हणता सुंदर ऐकिले पदाची त्या समयोचितता ओवी रूपे कथू जाता जाईल मूळाची स्वारस्यता होईल विरसता श्रोतिया म्हणवून ते पदची समूळ अक्षरे अक्षर गातो मी सकळ तेनेच आनंदित होतील प्रेमळ उपदेश निर्मळ मूळपदी पद गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु मानत नाही गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु मानत नाही अंदर रामा बाहर रामा सपने में देखत सीता रामा अंदर रामा बाहर रामा सपने में देखत सीता रामा जागत रामा सोवत रामा जहाँ देखे वहाँ पूरन कामा एका जनार्दनी अनुभवनी का जहाँ देखे वहाँ राम सरीखा जहाँ देखे वहाँ राम सरीखा आधीच मनाने केले निश्चित नियमावे रामनामी चित्त निश्चया जो प्रारंभ होत पद हे देत दृढता तया तेणे मनासी झाले बोधन या मन निश्चयांकुरा लागून साई समर्थ करुणाघन पदांबुसेचन करीती का घेऊन या हाती तंबुरी साई सन्मुख अंगणा भीतरी औरंगाबाद कर उंच स्वरी म्हणता ही लकेरी परिसिली औरंगाबाद कर बाबांचा भक्त मजसम बाबांचे पायी अनुरक्त असता अनेक पदे मुखोद्गत हेच का स्फुरत ते वेळी माझे मनोगत कोणान ठावे
हेची पद का तै गायले जावे, जैसे बाबांनी सूत्र हालवावे, स्फुरण व्हावे तैसेच. आम्ही सकळ केवळ बाहुली, सूत्रधार साई माऊली, स्वयेन बोलता उपासना भली, हाती दिधली अचूक. अंतरीची माझी वृत्ती, प्रतिबिंबली जणू बाबांचे चित्ती, येणे मार्गे प्रत्यक्ष प्रतीती, वाटे निश्चिती दाखविली. केवढी या नामाची महती, वर्णिली से संत महंती, कायम्या पामरे ती वानावी किती, स्वरूप प्राप्ती येणेनी. ही 2 अक्षरे उलटी स्मरला, तो कोळी वाट पाड्याही उद्धरला, वाल्याचा वाल्मिक होऊन गेला, वाक्सिद्धी पावला नवलाची. मरा मरा उलटे म्हणता, राम प्रकटला जिव्हेवरता, जन्मा आधीच अवतार चरिता, जाहला लिहिता रामाचे. रामनामे पतित पावन, रामनामे लाभ गहन, रामनामे अभेद भजन, ब्रह्मसंपन्न या नामे. रामनामाच्या आवर्तने, उठेल जन्म मरणांचे धरणे, एका रामनामाची या स्मरणे, कोटी गुणे हे लाभ. जेथे रामनामाचे गर्जन, फिरे तेथे विष्णूचे सुदर्शन, करी कोटी विघ्नांचे निर्दळन, दीन संरक्षण नाम हे. साईस उपदेशा नलगे स्थळ, नलगे समय काळ वेळ, बसता उठता चालता निखळ, सहजची सकळ उपदेश. ये विषयीची गोड कथा, सादर श्रवण कीजे श्रोता, प्रत्यया येईल साईची सदयता, तैसीच व्यापकता तयांची. एकदा एक भक्त श्रेष्ठ, कोणाची कोणी बोलता गोष्ट, स्वये होऊन कुतर्काकृष्ट, निंदा संनिष्ठ जाहले. गुण राहिले एकीकडा, निंदा प्रवाहे मुखी दुथडा, गोष्टीचा होवोनिया चुथडा, आला की उभडा पैशून्या. असल्या काहीतरी कारण, असल्या कोणाचे गर्ह्य आचरण, करावे सन्मुख तयाचे प्रबोधन, कीव जाणून तयाची. निंदा कधीही करू नये, हे तो प्रत्येक जाणे स्वये, परीन वृत्ती जै दाबिली जाये, तीना समाये पोटात. तेथून मग येई कंठी, कंठातून जिव्हेचे तटी, तेथून हळूहळू ओठी, सुखसंतुष्टी प्रवाहे. नाही दुजा निंदका परी, त्रिभुवनातही कोणी उपकारी, निंदा जयाची तयाचे करी, परोपरी कल्याण. मळ काढिती कोणी रिठ्याने, कोणी साबणादिकी साधने, कोणी शुद्ध निर्मल जीवने, निंदक जिव्हेने काढिती. स्वीय मानसिक अधोगती, परोपकारार्थ जे साहती, अवर्णनीयती महदुपकृती, निंदक निश्चिती अतिवंद्य. पावलो पावली सावध करीती, निंदामिषे दोष कळविती, भावी परांचे अनर्थ टाळविती, उपकार हे किती वानुमी. बहुता परी साधू संती, वर्णिली से जयांची महती, तया निंदक वृंदाप्रती, करीतो मी प्रणती साष्टांग. आली श्रोतिया अत्यंत चिळसी, निंदकही निघाले बहिर्दिशी, मंडळी चालली मशिदीसी, दर्शनासी बाबांच्या. बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी, देती वेळीच भक्तांस शिकवणी, पुढे कैसा प्रकार तयांनी, आणिला घडवुनी ते परिसा. मंडळी सह जाता लेंडियेसी, बाबा पुसती तया भक्ताविसी, मंडळी म्हणे ओढिया पासी, बहिर्दिशेसी गेले ती. कार्यक्रम आटोपल्यावरी, लेंडीवरून परतली स्वारी, ओढियावरून भक्तही माघारी, फिरले घरी जावया. भेटी होता परस्परा, घडला जो वृत्तांत तये अवसरा, विनवी श्रोतया जोडून करा, तो अवधारा सादर. तेथेच एका कुंपणा शेजारी, यथेष्ट विष्ठा मिष्टान्नावरी,
एक ग्राम सुकरी मिटक्या मारी, बाबा निज करी दाविती त्या. पहा त्या जिभेला काय गोडी, जना लोकांची विष्ठाची वडी. बंधू स्वजनावर चढफडी, यथेष्ट फेडी निज हौस. बहुत सुकृताची ये जोडी, आला नरजन्म ऐसा जो दवडी. तया आत्मघ्ना ही शिरडी, सुख परवडी काय दे. ऐसे बोलत बाबा गेले, भक्त अंतरी बहुत खोचले. प्रातर्वृत्त सर्व आठवले, बोलते टोचले बहुवर्मी. असो बाबा तो परोपरी, भक्ता बोधिती प्रसंगानुसारी. यातील सार साठविल्या अंतरी, काय हो दूरी परमार्थ. असेल जरी माझा हरी, तरी मज देईल खाटल्यावरी. म्हणीची या सत्यता खरी, परीती अन्न आच्छादनी. परीती जो परमार्था लावील, परमार्थ सर्वस्वी नागवील. जैसे जो करील तैसे भरील, अमोल हे बोल बाबांचे. आणि कही बाबांचे बोल, परिसता देतील स्वानंदा डोल. भाव भक्तीची असलिया ओल, मुळे सखोल जातील. जलस्थल काष्ठ प्रदेशी, जनी वनी देशी विदेशी. संचलो मी तेजी आकाशी, एकदेशी मी नव्हे. औटहात देह परिमित, हेच मदव्याप्ती जे मानित. त्यास करावया निर्भ्रांत, मूर्तिमंत मी झालो. निष्कामत्वे अनन्य भजन, करीती जे माझे रात्रंदिन. ते प्रत्यक्ष माझे मी पण, दुजे पण विरहित. गुळ राहील गोडी वेगळा, सागर लाटा पासाव निराळा. तेजा सोडो निराहील डोळा, मजविण भोळा भक्त तै. चुकावा जन्म मरणावर्त, ऐसे जयाचे मनी निश्चित. प्रयत्ने रहावे धर्मवंत, स्वस्थ चित्त सर्वदा. त्यागावे तेणे बोल वर्मी, कोणासी छेदू नये मर्मी. सदा निरत शुद्ध कर्मी, चित्त स्वधर्मी ठेवावे. माझी ये ठाई मनबुद्धी, समर्पा स्मरा मज निरवधी. देहाचे काहीही होवो कधी, भय त्रिशुद्धी त्या नाही. जो पाहे मजकडे अनन्य, वर्णी परिसे मत्कथा धन्य. न धरी भावना मदन्य, चित्त चैतन्य लाधेल. माझे नाव घ्या मज शरण या, हे तो सांगत गेले अवघिया. परी मी कोण हे जाणण्या, श्रवण मनन आज्ञा पिले. एकास भगवन नाम स्मरण, एकास भगवल्लीला श्रवण. एकास भगवत्पाद पूजन, आनान नियमन आनाना. कोणास आध्यात्म रामायण, कोणास ज्ञानेश्वरी पुरश्चरण. कोणास हरिवरदा पारायण, गुरुचरित्रावलोकन कोणाते. कोणा बैसविती पायाजवळी, कोणास खंडोबाचे देऊळी. कोणाच्या विष्णू सहस्र नामावळी, बांधिती गळी कळकळीने. कोणास उपदेशिती रामविजय, कोणासी ध्यान नाम महात्म्य. कोणासी छांदोग्य गीता रहस्य, विश्वासे स्वारस्य अनुभविजे. कोणास काही, दीक्षा प्रकारा सीमाच नाही. कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही, उपदेश नवलाई अपूर्व. भक्त 18 पगड जाती, धाव धावोनी दर्शना येती. जयास मद्यावर अतिप्रीती, स्वप्नीही जाती तयांचे. वक्षस्थळावरी बैसती, हाती पायी छाती दडपिती. स्पर्शाचा कानास खडा लावविती, भाक घेती तव जाती. लग्नगृही भिंतीवरती, ज्योतिषी जैसे हरिहर काढिती. गुरुर्ब्रह्मादि मंत्र लिहिती, कोण्या भक्तार्थी स्वप्नात. कोणी चोरूनी लाविता आसने, करू आदरिता हठयोग साधने. बाबास कळे ते अंतर्ज्ञाने, अचूक बाणे खोचिती.
कोणा अपरिचिता हाती धरून निरोप देती पाठवून स्वस्थन बसवे का भाकर खाऊन सबुरी धरून राहावे कोणास प्रत्यक्ष निक्षूनी सांगती आमुची तो मोठी कडवी जाती सांगून पाहू एकादो वक्ती शेवटची गती बहु कठीण सांगू एकदा सांगू दोनदा न करी जो गुमान आमुचे शब्दा त्या मग पोटचे पोरास सुद्धा चिरुनी द्विधा फेकू की महानुभावते महामती कायमी पामर वानू चमत्कृती कोणा दे ज्ञान प्राप्ती विरक्ती सद्भाव भक्ती कवणा दे कोणास काही व्यवहारी प्रशस्त वर्तनाची लावीत शिस्त चुटका एक उदाहरणार्थ श्रोतृवृंदार्थ मी कथितो एकदा बाबा भर दुपारी काय आले नकळे अंतरी राधा कृष्णीच्या घरा शेजारी आली स्वारी अवचिता समवेत होते काही जन म्हणती आणा आणा रे निसण तो एकाने तात्काळ जाऊन शिडी तै आणून ठेविली बाबा ती लावविती घरावरी स्वये चढती छपरावरी कोणान ठावे काय अंतरी योजना तरी हे काय वामन गोंदकराचे घरा शिडी लावविली ते अवसरा चढले शिडीवरून छपरा स्वये झरझरा श्री साई तेथून राधा कृष्णीचे छपर शेजारीच घरासी घर तेही वळंघून गेले सत्वर काय हा चमत्कार कळेना राधा कृष्ण बाईंस मात्र तेच संधीस मोठा प्रखर आला होता शीतज्वर अत्यंत अस्थिर त्या होत्या दोघे दो बाजू धरू लागत तेव्हाच बाबा चालू शकत स्वये एवढे असता अशक्त कोठूनी सामर्थ्य आले हे लगेच दुसरे बाजूची वळचण वळंघोनिया तेथील उतरण तेथेही लाववोनी तीच निसण आले उतरून खालती पाय लागता धरेसी 2 रुपये निसणवाल्यासी दिधले बाबांनी अतिदक्षतेसी अविलंबितेसी तात्काळ लाविली 2 ठाई शिडी हीच कायती श्रमाची प्रौढी यदर्थ बाबा भरपाई एवढी करीती फेडी तयाची जनास सहजी जिज्ञासा निसणवाल्यास इतुका पैसा बाबा देती तरी हा कैसा म्हणती हे पुसा तयास केला एकाने तेधवा धीर बाबा देती प्रत्युत्तर कोणाच्याही श्रमाचा भार फुकट लवभार घेऊ नये कोणाही पासून घ्यावे काम परी जाणावे तयाचे श्रम लावावा जीवास ऐसा नियम फुकट परिश्रम घेऊ नये कोणी जाणावे खरे इंगित बाबा हे का ऐसे करीत हे तो तयांचे तया अवगत संतांतर्गत अतिगूढ परिसता मुखीचे उद्गार तेच सर्वस्वी आम्हा आधार ठेविता तैसा वर्तन निर्धार चालेल व्यवहार सुरळीत असो पुढील अध्यायाची गोडी याहूनी आहे अति चोखडी एका मोलकरिणीची पोर भाबडी कोडे उलगडी श्रुतीचे गणुदास प्रासादिक हरिदास उपकार करावया प्राकृत जनास ईशावास्य भाषांतरास करावया कास घातली साई कृपे ग्रंथ लिहिला परी काही गूढार्थ राहिला तेणे मनास संशय पडला कैसा फेडिला बाबांनी बाबा वदत शिरडीत बसून पारल्यास जै जासील परतोन काकांच्या घरची मोलकरीण शंका समाधान करील ईशावास्य पद्म परिसरी रुंजी घालील वाग्देवी भ्रमरी ते आमोद सेविती कळा कुसरी श्रोता चतुरी भोगिजे असो पुढील अध्यायी हे कथन करता करविता साई दयाघन श्रोता यथावकाश श्रवण
करावे कल्याण होईल. पंत हेमाड साईस शरण, तैसाच भूती भगवंती लीन. श्रोता देणे अवधान दान, साई निवेदन गोड हे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मदनुग्रहो नाम 19 संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.